जय हिंद सर्वांना. तर आता आपलं पुढचं जे चॅप्टर राहणार आहे की जे कोणतं राहणार आहे तर या ठिकाणी तर गुणोत्तर आणि प्रमाण, त्यालाच काय म्हणतात हिंदीमध्ये तर अनुपात समानुपात. चॅप्टरच्या अगोदर जे जे प्रश्न फिक्स राहणार आहेत त्याला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे परीक्षेमध्ये येतात म्हणजे येतातच. त्याच्यामुळं आणि चॅप्टर कसं आहे नॉर्मल लेवलचे क्वेश्चन राहणार आहेत, जास्त हार्ड बी त्याच्यामध्ये जाणार नाही. आता चॅप्टर शिकायच्या अगोदर थोडंफार बेसिक सांगतो की ह्याच्यामध्ये काय आहे जे गुणोत्तर राहणार आहे. गुणोत्तर म्हणजे एक टाईपचं काय राहणार आहे या ठिकाणी तर तुलना. तुलना म्हणजेच कसं स्टार्टिंगला समजा या ठिकाणी समजा 2 व्यक्ती आहेत या ठिकाणी, एक ए आहे आणि एक कोण आहे या ठिकाणी तर बी आहे. एक ए आहे आणि एक कोण राहणार आहे बी राहणार आहे. समजा या ठिकाणी काय म्हणते एक ए आहे आणि एक व्यक्ती बी आहे. एका घरामध्ये गेल्याच्या नंतर समजा ए जे व्यक्ती राहणार आहे समजा एक 5 भांडे घासायला आहे त्याच्या घरी जाऊन, किती भांडे घासायला त्या ठिकाणी तर 5 भांडे घासायला आहे. आणि बी जे राहणार आहे समजा बी ची क्षमता किती आहे तर या ठिकाणी 4 भांडे घासायची आहे. किती भांडे घासायचे या ठिकाणी तर 4 भांडे घासायचे आहे. आता पहिल्यांदा ए आणि बी ला कशामध्ये घेतलं त्यानं गुणोत्तरामध्ये घेतलं. जर समजा मी जर असं म्हणलो की एक ए चं वजन 50 किलोग्राम आहे आणि त्यासोबत बी चं वजन समजा एक 40 किलोग्राम आहे. ज्यावेळेस त्याचं वजन होतं 50 किलोग्राम आणि 40 किलोग्राम त्यावेळेस तुलना नव्हती ए आणि बी. ज्यावेळेस आपण तुलना करायला घेत्या दोघालाही ए आणि बी ला जेव्हा घेत्या हे राहते गुणोत्तराचं सिम्बॉल. हे 2 डॉट आलं ह्याचा अर्थ काय झालं की ते गुणोत्तरामध्ये आलं. आता गुणोत्तरामध्ये एकदा जर आलं तर आपल्याला काय करता येते माहिती आहे ह्याच्यामध्ये तर आता समान संख्येनं दोन्ही संख्येला कट करता येते, काही प्रॉब्लेम आहे ना. गुणोत्तर म्हणजे काय राहणार आहे काटून छाटून सगळ्यात छोट्या आकड्यामध्ये लिहिणं हो एक टाईपचं. जर समजा आता इथं या ठिकाणी बघितलं की इकडला एक 0 इकडला एक 0 दोन्हीकडला मी कट करतो. आता इथं किती राहिलेलं या ठिकाणी तर 5 आणि गुणोत्तर किती राहिलं या ठिकाणी तर 4. आता हे काय झालं त्या दोन व्यक्तीचं वजनाचं गुणोत्तर. जसे की एचं वजन 50 होतं बीचं वजन 40 होतं. आणि मी जर बाबा असं म्हणलो की ए आणि बीचं गुणोत्तर सांगा बाबा किती आहे तर या ठिकाणी किती आहे 5 आणि 4 आले गुणोत्तरामध्ये. आता त्याच प्रकारे जर मी समजा इथं जर बघितलं इथं डायरेक्ट मी आता गुणोत्तरामध्ये लिहिलो ए आणि बीचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 5 आणि 4 आहे. आणि जर समजा ज्यावेळेस दोघांचं जर तुलना होत असेल दोघांची तुलना तर आपण कट करता येते आपल्याला. जसं इथं कटून छाटून किती आले इथं 5 आणि 4 आले. आणि जर समजा ह्याच्यामध्ये जर तिसरा जर व्यक्ती जर आला, कारण प्रश्न जे येणार आहे ते 3 व्यक्तीवर येतात. जसे की समजा आता जर ए आणि बीचं गुणोत्तर दिले 5 आणि 4, समजा मी या ठिकाणी दिलो की बी आणि सी एक व्यक्ती दिलो, बी आणि काय दिलो या ठिकाणी तर सी दिलो. आता बीचं गुणोत्तर काय दिलो मी या ठिकाणी बीचं गुणोत्तर 4 आणि सीचं एक दिलो मी तुम्हाला 7. पहिल्यांदा ए आणि बीचं देऊ लागलो, नंतर कोणाचं देऊ लागलो तर बी आणि सीचं देऊ लागलो. आता क्वेश्चन कसं विचारते तर सांगा बाबा म्हणते की ए बी नंतर काय राहणार या ठिकाणी तर सी. सीचं तिघाचंही गुणोत्तर एक साथ सांगा म्हणाले, म्हणजे एका लाईन मध्ये विचारले. आता आणि ज्यावेळेस असं क्वेश्चन येते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आता ए गुणोत्तर बी आहे याचा अर्थ ए ची किंमत 5 राहणार आहे, बी ची किंमत किती राहणार आहे तर 4 राहणार आहे. ज्या ज्या वेळेस गुणोत्तर येणार आहे त्या त्यावेळेस त्याच्या खालची किंमत तेच राहणार आहे त्याची. ह्या ठिकाणी बी ची किंमत किती आहे तर 4 आहे, सी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 7 आहे. आता आपल्याला काय विचारले तिघाचं बी एक साथ कराले. ए ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 5 आहे, आपण 5 लिहिल्या. नंतर बी ची किंमत इथे किती आहे 4 आहे, इथे किती आहे 4 आहे, बी ची किंमत किती आली या ठिकाणी तर 4. सी ची किंमत किती आहे, सी ची किंमत खाली किती आली या ठिकाणी तर 7 आलं. हे झालं ए बी सी चं गुणोत्तर एक सात लाईन मध्ये काढले आपण. किती आले 5 4 आणि किती आले 7. पण ह्याच्यामध्ये बी अजून एक प्रॉब्लेम येते. प्रॉब्लेम कधी येणार आहे, आता एक असं समजा इथं बी ची किंमत दोन्ही जागी सारखी होती. बी ची किंमत कशी होती दोन्ही जागी सारखी होती, म्हणून मी दोघांपैकी कोणतं बी एक घेतलं तरी चाललं असतं. म्हणून बी ची किंमत किती घेतलो मी 4 घेतलो. जर समजा पॅटर्न जर बदलला, आता या ठिकाणी ए आणि बी काढलो मी, ए आणि बी चं 5 आणि समजा एक 3 आहे. आणि दुसरीकडे बी आणि सी सेपरेट मांडलो मी, बी आणि सी किती आहे या ठिकाणी तर 4 आणि समजा एक 7 आहे. 4 आणि किती आहे या ठिकाणी तर 7 आहे. आता मला असं करताना की मी जर समजा तुम्हाला असं विचारलो की ए बी आणि सी बाबा सांगा किती आहे. ए ची किंमत हे इथपर्यंत बरोबर आहे की ए ची किंमत 5, पण आता बी ची किंमत घेताना बी ची किंमत इथं 3 आहे, इथं किती आहे तर 4 आहे. असं समजा की आता ए 5 भांडे घासाला एका घरामध्ये, बी किती घासाला तर 3 भांडे घासाला. पण दुसऱ्या घरामध्ये गेल्याच्या नंतर बी 4 भांडे घासाला. मग असं तर जमना आपल्याला, एका घरामध्ये 3 भांडे घासाला एका घरामध्ये 4 भांडे घासाला. जर भांडे घासायचंच असेल बिचाराला तर सगळीकडे समान भांडे घासावं, तर ते काय तर तुलना तिघाची बरोबर राहते.
मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बी ला समान करणं महत्वाचं राहते. ए आणि सी मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त बी ला समान करायचं राहते. मग बी ला समान करायसाठी काय करायचं, जर समजा आपल्याला जर बी ला जर या ठिकाणी समान जर करायचं जर असेल तर आता ह्या ठिकाणी 3 आहे, ह्या ठिकाणी किती आहे तर 4 आहे. इकडच्या बी न ह्याला गुणायचं आणि ह्या 3 न ह्याला गुणायचं. याच्यानं काय होते माहिती आहे का, तर बी समान होते. जसं की उदाहरणार्थ ह्या ठिकाणी बी ची किंमत किती आहे तर 4, तर ह्या 4 न मी इथं गुणतो आणि ह्या ठिकाणी बी ची किंमत किती आहे तर ह्या 3 न मी इथं गुणतो. पण गुणोत्तरामध्ये बी एक प्रॉब्लेम राहते. जर समजा तुम्ही शेजारच्याला जर गुणिले 4 केल्या तर ह्याच्या बाजूला बी 4 नच गुणावं लागते, तर ते गुणोत्तर बरोबर येणार आहे. जर समजा इथं जर गुणिले 4 होत असेल तर इथं बी गुणिले किती होणार आहे या ठिकाणी तर 4 होणार आहे. इथं 5 चौक किती तयार झाले 20, नंतर इकडं चारित्रिकम किती तयार झाले या ठिकाणी तर 12. आता तिकडे बघा, इथं गुणिले 3 आहे म्हणजे इथंही गुणिले किती करावं लागेल मला 3 करावं लागेल. शेजारी शेजारी सगळ्याला एक 7 संख्येनं गुणावं लागेल. इथं चारित्रिकम किती आले या ठिकाणी तर 12, नंतर इथं 7 त्रिक किती आले या ठिकाणी तर 21 आलं. 7 त्रिक किती आले या ठिकाणी तर 21 आलं. आता बघा बी ची किंमत सगळीकडे समान आहे, इथंही बी 12 आहे, इथंही किती आहे 12 आहे. आणि जर समजा आता जर मला विचारलं की सांगा बाबा ए बी आणि सी ची जर किंमत किती आहे, तर मला सांगता येते की ए ची किंमत किती आली या ठिकाणी तर 20 आली. इकडे बी ची किंमत किती आली, तुम्ही इथलं बी घ्या इथलं बी घ्या, दोन्हीकडे 12 आहे. नंतर सी किती आलं या ठिकाणी तर 21 आलं. आता हे झालं एका लाईन मध्ये ए बी आणि सी ची किंमत. प्रॉब्लेम कुठे येते, जर समजा दोन्हीकडे जर बी ची किंमत सारखी असेल तर जी आहे ते बी ची किंमत घ्या, ए ची किंमत जी आहे ते बी ची किंमत जी आहे ते सी ची किंमत जी आहे. पण जर समजा ह्या ठिकाणी जर बी ची किंमत जर अलग अलग आली तर आपल्याला सारखी करावं लागते. सारखी करायसाठी ह्या बी न इकडच्या अंकानं इकडे गुणावं लागेल, इकडच्या बी च्या अंकानं इकडे गुणावं लागेल. पण आता हर वेळेस असंच करायचं का आता हर वेळेस असंच करायचं राहते का ते पहिल्यांदा बघावं लागेल. एकतर असंही करता येते किंवा सेम क्वेश्चन आहे, ह्यालाच मांडताना काय करायचं, आता मग जे मेथड राहणार आहे, जे स्टेप राहते आपली गुणोत्तराची, जर समजा या ठिकाणी किती आलं तर 3 आले, ए बी चं गुणोत्तर दिले, नंतर आपल्याला कशाचं दिलं तर बी आणि सी चं गुणोत्तर दिले. आपल्याला विचारते की ए बी आणि सी चं गुणोत्तर काय. जर समजा या ठिकाणी ए काढलो, नंतर बी करा, नंतर काय करा सी. मांडणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, इथं काय लक्षात ठेवावं लागेल, जे दोघांमध्ये समान आहे, जे बी काही दोघांमध्ये समान आहे हे मध्ये यावं लागेल. जे बी काही दोघांमध्ये समान राहते ते कुठे यावं लागेल या ठिकाणी तर मध्ये यावं लागते. कारण कधी कधी क्वेश्चन मध्ये काय म्हणते, अशा प्रकारचं क्वेश्चन देते. समजा या ठिकाणी यस आणि मी टी दिलो, यस आणि काय दिलो टी दिलो, इथं गुणोत्तर किती येते या ठिकाणी 5 आणि 4 जर दिलो समजा. पण पुढील क्वेश्चन मध्ये काय म्हणते या ठिकाणी, पुढील क्वेश्चन मध्ये म्हणताना पी आणि टी ची किंमत येते, पी आणि टी ची किंमत. आता इथे पी आणि टी ची किंमत काय घेतलो मी, समजा 3 आणि 2 घेतलो. मग आता पोराला प्रॉब्लेम येते की मांडणी कशी करू, यस आणि टी दिले, मग पोरग काय करते, पहिल्यांदा यस घेतलं नंतर टी घेतलं. आता यस टी तर झालं, आता कोणतं राहिले पी, पोरग इथं पी घेते, पोरग काय करते इथं पी घेते. गुणोत्तर टाकताना कुठं ना कुठं चूक होते. यस आणि टीचं किती टाकलं या ठिकाणी तर 5 आणि 4 आहे, 5 आणि किती आहे तर 4 आहे. घाई गडबडीमध्ये पी आणि टी म्हणते 3 आणि 2 आहे, तर 3 आणि 2 इथं टाकते, असं 3 आणि 2. आता ह्याच्यावर सोल्युशन काय पुढे बघता येते आपण. पण सगळ्यात अगोदर जी आपली स्टेप राहणार आहे कसं करायचं काय नाही, पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर दिले आपल्याला. ए आणि बी चं गुणोत्तर किती दिले 5 आणि किती दिले या ठिकाणी तर 3 दिले, 5 आणि किती दिले 3. पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर टाकल्या, नंतर बघा की बी आणि सी चं गुणोत्तर 4 आणि 7 द्याले. आता बी ची किंमत 4 आहे, पण इथं 4 टाकताय ना, कारण ऑलरेडी ते 3 आलेलं आहे या ठिकाणी. मग आता 4 जे टाकायचं राहते काम करायचं, इथं तर टाकताना ना ह्याला कट बी करताय ना, 4 आणि 7 टाकायचं ना बी आणि सी ची किंमत, तर खाली घ्या इथं 4 घ्या आणि नंतर पुढे काय टाकायचं या ठिकाणी तर 7 टाकायचं. इथं गुणोत्तराचं सिंबॉल द्या, इथं काय द्यायचं तर गुणोत्तराचं. आता हे झाली मांडणी या ठिकाणी. आता या ठिकाणी काय तयार झाली तर मांडणी तयार झाली. आता मांडणी तयार झाल्याच्या नंतर इथं या ठिकाणी रिकाम्या जागा भेटायला आपल्याला. रिकाम्या जागा कुठं कुठे भेटायत, इथं एक रिकामी जागा आहे, इथं एक रिकामी जागा आहे. कधी लक्षात ठेवायचं, हे जे रिकामी जागा आहे, रिकाम्या जागामध्ये कब्जा कोण करणार आहे तर शेजारचं कब्जा करते. कोण कब्जा करणार आहे तर शेजारचं. कधी लक्षात ठेवायचं, घर जर असेल, घराच्या समोर थोडीशी जरी जागा असेल, तिथं ज्याचं घर आहे त्यानं गाडी येऊन लावते. त्याच प्रकारचं आहे इथं. प्लॉट रिकामा दिसला, ह्याच्यावर कब्जा कोण करणार आहे, शेजारचंच करणार आहे. शेजारचं कोण आहे 3 आहे, इथं 3 टाकून द्यायचं बस. इथं एक डब्बा रिकामा दिसाले, आता इथं कब्जा कोण करणार, ह्याच्या शेजारी चेक करा, शेजारी किती आहे इथं 4 आहे, इथं किती येणार आहे मग हे
4 येणार आहे. सगळे जागा भरावं लागेल. जागा भरल्याच्या नंतर जे बी काय राहणार आहे 5 गुणिले, आता ह्याचा गुणाकार करायचा. 5 चोक किती येणार या ठिकाणी तर 20 येणार आहे गुणाकार केल्याच्या नंतर. 4 त्रिकम किती येते या ठिकाणी तर 12 आलं. नंतर 7 त्रिकी किती येणार या ठिकाणी तर 21 येणार आहे. आता हे कंप्लीट झालं. ए बी आणि सी चं गुणोत्तर झालं. देताना क्वेश्चन मध्ये काय करते, ए आणि बी चंच गुणोत्तर देते, नंतर बी आणि सी चं सेपरेट गुणोत्तर देते. सांगा बाबा म्हणते की ए बी सी चं एक साथ गुणोत्तर किती आहे. पहिल्यांदा मांडणी करायचं असं, नंतर रिकाम्या जागा भरून टाकून द्यायचं, मग गुणाकार करायचं. 5 चोक 20, 4 त्रिकम 12, 7 त्रिक 21. ए बी आणि सी चं गुणोत्तर ह्या प्रकारचं येते. जर संख्या जर कटत असेल, ज्यावेळेस 2 आकडे होते त्यावेळेस तुम्हाला कट करता येत होतं, पण एक साथ जर तिन्ही आकडे जर गुणोत्तरामध्ये जर आले तर मग आता भाग घालत असताना, जसं की आता 20 आणि 12 ह्या ठिकाणी मला समजलं की 2 न भाग जाते, 2 न इथे जाते इथे जाते, पण 3 आकडे जेव्हा येतात त्यावेळेस कंडिशन एक लागते की तिन्ही आकड्याला भाग जाईल असाच अंक द्यावा लागते. मग आता तिन्ही आकड्यानं कोणत्या संख्येनं भाग जाते का, तर इथं जाय ना भाग कोणत्या संख्येनं. मग ह्याचा अर्थ काय, ए बी सी चं गुणोत्तर किती येणार आहे 20, 12 आणि किती राहणार या ठिकाणी तर 21 राहणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता मेन आपण डायरेक्ट क्वेश्चन कडे येऊ, हे जर समजलं असेल तर. आता जे टाईप नंबर ए राहणार आहे 1, अशा टाईपचे आता क्वेश्चन जे की आपल्याला विचारलेलं होतं पेपरला. काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये, तर ए आणि बी चं गुणोत्तर देवलेलं सेपरेट, नंतर बी आणि सी चं गुणोत्तर देवलेलं विचारलं. या ठिकाणी ए बी आणि सी चं गुणोत्तर किती आहे. सगळ्यात अगोदर काम करायचं, ए बी आहे नंतर बी सी आहे. आपल्याला काय विचारलं, ए बी सी विचारलं. याचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, ए एक साथ लिहून घ्यायचं. सगळ्यात अगोदर ए, नंतर काय घेतल्या आपण बी, नंतर काय घेतल्या सी, तिघाची रकाना एक साथ केल्या. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, दोघांमध्ये कॉमन कोण आहे चेक करा पहिल्यांदा. इथंही बी आहे इथंही बी आहे, ते बी मध्ये यावं, ते बी कुठे यावं या ठिकाणी तर मधीच राहावं. मग आता काय करायचं, नेक्स्ट प्रोसेस, पहिल्यांदा चेक करा ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे 5 आणि 8 आहे. पहिल्यांदा इथं टाका 5, नंतर इथं करा 8. इथं काय केलं या ठिकाणी तर 8 केल्या. त्याच्यानंतर बी आणि सी किती देवलेलं आहे 4 आणि 7 देवलेलं. बी आणि सी, मग बी ची किंमत किती राहणार आहे, समोरासमोरची किंमतच राहते. बी ची किंमत 4 आणि सी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 7 आहे. बी ची किंमत किती घेतली या ठिकाणी तर मी 4, नंतर सी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 7 आहे. आता या ठिकाणी रिकाम्या जागा भेटायत आपल्याला. आता रिकाम्या जागा काय भेटायत, इथं एक 8 आहे, मग इथं किती येणार आहे 8. इथं रिकामी जागा आहे, साईडला किती अंक आहे 4, इथं किती येणार आहे मग 4 येणार आहे. मग आता एक काम करा, या ठिकाणी इकडे गुणाकार करायचा. 5 गुणिले 4 केल्याच्या नंतर 5 चोक किती येणार आहे या ठिकाणी तर 20 येणार आहे. त्याच्यानंतर 8 गुणिले 4 करा, 8 चोक किती येते या ठिकाणी तर 32 आलं. नंतर 7 8 किती येणार आहे या ठिकाणी तर 56 येणार आहे. 7 8 किती येणार आहे तर 56. आता 20 32 56 आहे. आता जर तुम्हाला जर असं वाटत असेल की संख्या कटाली एकाच अंकानं, बरं एकाच अंकानं कटाव फक्त, की जसं इथं 4 न भाग जाते, 4 5 20, 4 8 32 आणि इकडे 4 न जाते, 4 1 4, 1 उरला 16 झाले, 4 चोक 16. मग डायरेक्ट आपण काय करायचं या ठिकाणी तर 4 न भाग घालायचं. 2 2 नाही भाग घालता येते, पण होईल तितकं प्रयत्न करा की मोठ्या मोठ्या आकड्यानं भाग घालायचं. जसं की इथं 4 न चालेल बघा, 4 5 20 आलं. इकडं 4 8 32, इकडं पहिल्यांदा 4 न इथं भाग आला, 4 1 4, 1 उराले 16 झाले, 4 चोक किती आले या ठिकाणी तर 16. म्हणजेच किती आलं उत्तर आपलं 5 8 आणि 14. 5 8 आणि 14 कोणतं राहणार, ऑप्शन क्रमांक आपलं सी राहणार आहे. अशा प्रकारचं नॉर्मल क्वेश्चन आपल्याला विचारते. ए बी चं गुणोत्तर देते, नंतर बी सी चं गुणोत्तर देते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, दोघांमध्ये जे कॉमन आहे त्याला मध्येच टाकायचं. आता ह्याच प्रकारचं जे नेक्स्ट गणित राहणार आहे आपलं, आता एक नवीनच ट्रेंड आला होता 2024 मध्ये. पहिलं कसं राहत होतं, ए बी ची किंमत देत होतं, नंतर बी सी ची किंमत देत होतं. सांगा ए बी सी म्हणत होतं. आता काय म्हणालंय, एम एन पी दिलंय, म्हणजे तिन्हीचे गुणोत्तर एक साथ दिले, नंतर अजून एक 2 देऊ लागले, पी आणि क्यू 1 आणि 2. आणि आता विचारते काय, एम आणि क्यू चे मूल्य किती. मग एम आणि क्यू चं पहिल्यांदा तर मांडणी करावं लागेल. आता विचाराले कोणाकोणाचं तर किंमत, एम आणि क्यू ची किंमत विचाराली. एम आणि कोणाची किंमत विचाराल तर क्यू ची. सगळ्यात अगोदर मांडणी. मांडणी काय आहे पहिल्यांदा बघायचं, दोघांच्या मधामध्ये कॉमन कोण आहे. इथं एक पी आहे आणि इथं एक काय आहे या ठिकाणी तर पी आहे. याचा अर्थ मला पी मध्येच पाहिजे. मग पी जर मध्ये पाहिजे असेल तर एक काम करा, पहिल्यांदा किती आहे या ठिकाणी तर एम आहे, एम, नंतर कोण आलं या ठिकाणी तर एन, नंतर कोण आहे या ठिकाणी तर पी. आता दोघांच्या मधात पी आहे, इथंही पी आहे इथंही पी आहे. 2 वेळेस पी लिहायची गरज नाही, पी एकदाच लिहायचं.
त्याच्या साईडला आता क्यू टाका. पीच्या साईडलाच काय टाकायचं या ठिकाणी तर क्यू. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस कोणती राहणार आहे आपली? एम एन पी चं गुणोत्तर किती आहे चेक करा पहिल्यांदा. एम एन पी किती आहे? 3, 7 आणि 5. 3, 7 आणि हे किती आहे या ठिकाणी तर 5 आहे. 3, 7, 5 तर आलं या ठिकाणी. 3, 7, 5 आलं. त्याच्यानंतर आता ते गुणोत्तर दिलंय आपल्याला. पी आणि क्यूचं दिलंय म्हणजे पी ची किंमत 1 आणि क्यू ची किंमत 2 दिले. पी ची किंमत 1 मला इथं तर कट करता येणार. मग कोणती प्रोसेस राहणार आहे? खाली टाकावं लागेल आपल्याला. जर जागा नसेल ना तिथं दुसरा डब्बा पकडा. पी ची किंमत 1, क्यू ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 2 राहणार आहे. अशी मांडणी करावं लागेल कारण हे नवीन पॅटर्न होता. आता पण अशा पॅटर्न आलं नव्हतं. 2-2 चे होतं आणि एबीसी विचारत होतं. आता 3 मध्ये टाकले आणि हे 2024 मध्ये आले. मग आता काय करायचं आहे? सेम प्रोसेस जे आपण शिकल्या होत्या. काय शिकल्या? जिथं जिथं आपल्याला रिकामे जागे भेटायलेत तिथं तिथं शेजारचा आकडा भरून टाकून द्या. जसं की आता इथं 1 आहे ना, इथं 1 भरून टाकून द्या. आता तुम्ही म्हणशाल की अजून इथं बी जागा रिकामी आहे. इथंही जागा रिकामी असेल तर कब्जा कोण करणार आहे? शेजारचाच आकडा म्हणजेच कोण? 1. तिथं एक जागा रिकामी दिसली. शेजारी कोण आहे या ठिकाणी? 5. इथं 5 आलं. आता काय करायचं या ठिकाणी तर गुणाकार करायचा आपल्याला. 3 एक किती येणार या ठिकाणी तर 3. नंतर गुणोत्तर 7 एक किती येणार या ठिकाणी तर 7 गुणोत्तर. 5 एक किती येणार या ठिकाणी तर 5 गुणोत्तर. 5 दोन्ही किती येणार या ठिकाणी तर 10. ऑप्शन क्रमांक काय असेल? 3, 7, 5, 10. कटत असेल तर कट करा किंवा आपल्याला विचारले काय मेन फोकस? एम आणि क्यूचं विचारले. एम आणि क्यू. एम आणि क्यू जर विचारत असेल मला, एम हा या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी काय काढलो मी तर क्यू काढलो. आता एम ची किंमत कुठं आहे? एम हे होय. एम किती आहे या ठिकाणी तर 3 आहे. एम ची किंमत मला 3 टाकावं लागेल. बस. क्यू कुठं आहे या ठिकाणी? क्यू ची किंमत बघा खाली बघा. सगळ्यात खाली आलेली किंमत होय. क्यू ची किंमत किती आली या ठिकाणी तर 10 आली. म्हणजेच काय येणार आहे आपलं? एम आणि क्यू विचारले की नाही, मग 3 आणि 10 हे आपलं उत्तर असेल. 3 आणि 10 म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर सी असेल. 3 आणि 10 हे आपलं उत्तर. आता नेक्स्ट क्वेश्चन. सेम प्रोसेसवर म्हणजेच सेम पॅटर्न. हे बी 2024 ला, कारण 2024 ला थोडंसं बदललं होतं विचारायची पॅटर्न. आता हे बी आपल्याला काढता येते. कसं काढायचं बघा पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक केलं की ए बी सी दिले, नंतर काय दिले? सी डी दिले. म्हणजेच काय? सी कॉमन आहे. याचा अर्थ काय? मला काय घ्यावं लागेल? पहिल्यांदा ए, नंतर काय घेतलं? बी, नंतर काय घेतलं? सी. हे ए बी सी तर इथले झाले. नंतर सी आणि डी आहे. मग सी डबल घेऊ नका. सी एकदा घेतल्या का नाही, मग पुढे आता डी घ्या. बस काम संपलं. आता आपल्याला काय काम करायचं आहे या ठिकाणी? ए बी आणि सी आहे. ए बी आणि सी. ए ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 2. ए बी सी 2, 5, 3. 2, 5, 3. हे 3 किमती तर भरल्या. त्याच्यानंतर सी डी किती देऊ लागले? सी आणि डी 5 आणि 2 देऊ लागले. ह्याचा अर्थ काय? सी ची किंमत 5 ह्याच्या खाली टाकायचं 5 आणि डी ची किंमत किती आहे? 2. आता भरून टाकून द्या. साईडला किमती टाकून द्यायचं. जसं की आता इथं किती येणार आहे? 3 इकडं आहे. हे 3 इथं आलं. इथं 5 येणार आहे. अजून इकडं काय येणार आहे तर 5. शेजारचे आकडे भरलो त्याच्यामध्ये. 5 दोन्ही केल्याच्या नंतर या ठिकाणी किती येणार आहे तर 5 दोन्ही 10. इकडं 5 5 किती येणार आहे या ठिकाणी तर 25. 5 त्रिक किती येणार आहे या ठिकाणी तर 15. 3 दोन्ही किती येणार आहे या ठिकाणी तर 6 येणार आहे. आपल्याला कोणाचं विचारलं? आपल्याला तिघाचं विचारलं. गेल्या बारला फक्त पहिला आणि शेवटचाच विचारलं होतं. आता काय विचारलंय? ए बी सी आणि डी. म्हणजेच किती येणार या ठिकाणी तर 10, 25, 15 आणि 6. ऑप्शन क्रमांक काय असेल आपल्या या ठिकाणी? 10, 25, 15 आणि 6. 10, 25, 15, 6. ऑप्शन क्रमांक काय येईल या ठिकाणी तर बी येईल आपलं. ऑप्शन क्रमांक बी. आता नेक्स्ट जर क्वेश्चन बघितला आपण, आता कधी कधी काय म्हणते तर 3-3 देते. जसं ए बी दिला, नंतर बी सी दिलं, नंतर काय दिलं तर सी डी देते आणि विचारते आपल्याला ए आणि सी चं मूल्य किती. कधी कधी ए बी सी डी विचारते, कधी कधी ए आणि डी चं विचारते. कोणतेही पॅटर्न राहू शकते. सगळ्यात अगोदर तर मांडणी करावं लागेल आपल्याला. जर समजा 3-3 जर आले, 3-3 जर आले तर काय करायचं आपल्याला चेक करा पहिल्यांदा. तेच राहणार आहे मांडणी, बाकी काही नवीन नाही त्याच्यामध्ये. आता कोण आहे या ठिकाणी तर ए बी दिले, नंतर काय आहे बी सी, नंतर काय आहे सी डी. हे काम करा पहिल्यांदा ए, नंतर बी. ए बी तर झालं, नंतर बी सी दिले म्हणजे ह्याच्या पुढे सी काढा, कारण बी डबल डबल घ्यायची गरज पडणे आपल्याला.
सीच्या नंतर काय काढायचं या ठिकाणी तर डी काढायचं. हे काढले आपण. आता फक्त किमती ठेवायचं आपल्याला. किमती काय ठेवायचं आहे, ए आणि बी किती आहे 12 आणि 5 आहे. इथं 12 भरा, इथं 5 भरा. त्याच्यानंतर बी आणि सी 15 आणि 16 आहे. बी ची किंमत 15 म्हणजे खाली टाकावं लागेल मला 15 आणि सी ची किंमत किती आहे या ठिकाणी 16. नंतर सी आणि डी ची किंमत किती आहे तर 4 आणि 7 आहे. सी ची किंमत मला 4 आत टाकावं लागेल आणि डी ची किंमत 7 टाकावं लागेल. कुठं टाकायचं आता एक काम करा. सी आणि डी किती आहे 4 आणि 7 आहे. सी ची किंमत 4 आता हे इथं तर टाकताना मग खाली घ्या इथं 4 आणि डी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 7. डी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 7. आता एक काम करा, ही जशी मांडणी तयार झाली तशी मांडणी राहू द्यायचं. आता फक्त रिकाम्या जागा भरायचं. रिकाम्या जागा कसं भरायचं या ठिकाणी तर सी, इथं सी ची किंमत काय येणार आहे इथं 5, पुढं काय येणार आहे या ठिकाणी तर 5, इकडं काय येते या ठिकाणी तर 16, इकडं काय येणार आहे 4, इकडे बी काय येणार आहे शेजारचे आकडे भरायला, बाकी काहीच नाही. 15 काय येणार आहे इथं येणार आहे. बस आकडे भरले. इकडच्याचा गुणाकारच करायचा आपल्याला, नवीन काय करायचं नाही. पण पॅटर्न बघायचं फक्त, सगळ्याचा तर गुणाकार करत बसायचं नाही. काय म्हणलंय आपल्याला फक्त ए आणि सी विचारायला की नाही. जर समजा आपल्याला फक्त ए आणि सी जर विचारत असेल, ए आणि कोण विचारायला सी, मग तेवढाचाच गुणाकार करा, बाकी काय नाही. ए आणि सी कुठं आहे, ए इथं आहे, सी इथं आहे. ए ह्या ठिकाणी आहे, सी ह्या ठिकाणी आहे. जर समजा गुणाकार जर कधी दिसला, आता इथं 12 15 4 मोठे दिसाले, गुणाकार करायची बी गरज नाही. जसं काय आकडा आहे या ठिकाणी 12 15 आणि किती आहे 4 आहे का नाही. पहिल्यांदा तुम्ही 12 गुणिले 15 करणार, मग इथं 4 करणार, जसं इथं 16 85 अजून गुणाकार करणार. गुणाकार करून बी मला कटवायचंच आहे ना या ठिकाणी. मग एक काम करा, 12 गुणिले ए ची किंमत काय घ्या 12 गुणिले 15 गुणिले 4 घ्या. 12 गुणिले 15 गुणिले 4 हे कशाची किंमत झाली तर ए ची किंमत आली. आपल्याला अजून कोणाची पाहिजे तर सी ची पाहिजे. सी ची किंमत किती आहे 5 16 4, ह्याचा गुणाकारच करणार होत्या. मग करा. सी ची किंमत किती आहे तर 5 गुणिले 16 गुणिले 4, 5 गुणिले 16 गुणिले 4. गुणोत्तरामध्ये आल्यावर आपल्याला माहिती आहे की कट करता येते आपल्याला. आता कट करायचं आहे, कशानं कट करायचं लक्षात ठेवायचं की आता इथं समजा इकडेही भाग जाऊ इकडेही भाग जाऊ अशी कोणती संख्या आहे का चेक करा. जसं की मला समजलं की इकडे बी 4 आहे आणि इकडे बी 4 आहे, मी डायरेक्ट 4 4 कट करतो, काही प्रॉब्लेम आहे ना. कारण आपण याचा गुणाकार करून बी अजून गुणोत्तरामध्ये कट उचलाल्या. आता डबल डबल कामं न करण्यापेक्षा डायरेक्ट ह्याला गुणाकारामध्ये घ्या, डायरेक्ट कट करा बस. 4 4 तर कट झाला. आता इथं जसं की 12 आहे आणि इकडे 16 आहे, 4 न भाग जाते, इकडेही जाते तिकडेही जाते. जसं की मी 4 मनामध्ये संख्या धरलो, 4 त्रिकम किती आलं या ठिकाणी तर 12 आलं, इकडे कट करा. 4 चौक किती आलं या ठिकाणी तर 16 आलं. जसं की मला अजून समजलं की इथं 15 आहे आणि इकडे किती आहे 5 आहे, 5 न भाग जाते दोन्हीकडे. 5 1 5, 5 त्रिक 15. मग आता काय झाल्याचं कामच संपलं. 3 गुणिले 3 करा, 3 त्रिक किती आलं या ठिकाणी तर 9 आलं. नंतर लगेच 4 गुणिले 1, 4 1 किती येणार आहे 4. गुणाकार करायची गरज नव्हती, फक्त याला कटवायचं होतं. कारण गुणाकार करून ते अजून लॉंग प्रोसेस जाते आणि मेन गोष्ट म्हणजे टाइम जास्त जाते. त्याच्यापेक्षा डायरेक्ट कट करा की आधीच त्यानं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये देऊ लागले की नाही आपल्याला, मग कट करून टाकू द्यायचं. किती उरले या ठिकाणी तर 9 आणि 4. 9 आणि किती या ठिकाणी तर 4. 9 आणि 4 ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ए असेल. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. जसं की आता हे बी पॅटर्न थोडासा नवीनच होता. आपल्याला इथं काय दिले या ठिकाणी तर पहिल्यांदा ए बरोबर 2/3 बी देऊ लागले आणि बी बरोबर 3/5 सी देऊ लागले. तर ए बी सी चे मूल्य किती मिळाले, म्हणजे अशा पॅटर्नचे गणित आहे थोडंसं. जर समजा सगळ्यात अगोदर आपल्याला काय ए बी सीचं काढता येते, पण आपल्याला कधी काढता येते जर समजा पहिल्यांदा ए आणि बीचं गुणोत्तर द्यावं, नंतर बी आणि सीचं जर गुणोत्तर भेटलं तर मला ए बी सी काढता येते. पण इथं मांडणी बघायला तर ए बरोबर 2/3 बी आहे. मग आता ह्याला कसं सोडवायचं. आता ह्याची जे स्टेप राहणार आहे आपली, जर ह्याचं जर थोडं सांगायला गेलं बेसिक मध्ये, जर कधी जर असं जर दिलं ए बरोबर 2/3 बी जर दिलं, ए बरोबर 2/3 बी, कधी लक्षात ठेवायचं जर समजा ए गुणोत्तर बी आहे, ए गुणोत्तर बी जर 2 गुणोत्तर जर 3 असेल, तर ह्याला जर दुसऱ्या मेथडनं जर मांडायचं गेलं, गुणोत्तराला कधी बी भागिले मध्ये मला टाकता येते. ए गुणोत्तर बी आहे ना, मग ए भागिले बी
असं जरी मांडलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार. मग आता ए भागिले बी बरोबर काय राहणार या ठिकाणी 2 गुणोत्तर 3 आहे. ह्यालाही भागिले मध्ये मांडा 2 भागिले 3. असं लिहिलं काय, असं लिहिलं काय, दोघांचाही अर्थ एकच होते. फक्त एच्या समोर जे किंमत राहणार आहे ते त्याची किंमत, बीच्या समोर जे राहणार आहे ते त्याची किंमत, बस काम संपलं. मग आता इथं मला ए आणि बी ची किंमत काढायचं आहे. इथं काय करायचं तर मला ए आणि बी ची किंमत काढायचं. जर समजा मला इथं जर ए आणि बी ची जर किंमत काढायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजाव, काय समजाव, इथं काही राहणार म्हणजे गुणाकार राहते. इथं काही राहणार म्हणजे काय राहणार आहे या ठिकाणी तर गुणाकार राहणार आहे. मग हे जर समजा मी गुणाकार इकडं जर आणलो बरोबरच्या इकडं तर हे जाते भागाकारामध्ये. मग वरी काय राहणार आहे फक्त ए राहणार आहे. आणि हे गुणाकारामधलं बी जेव्हा इकडे येते कशामध्ये गेलं, हे भागाकारामध्ये बी गेलं. कशामध्ये गेलं तर या ठिकाणी ते भागाकारामध्ये गेलं. आणि जर समजा हे जर भागाकारामध्ये आलं तर बरोबर मध्ये काय उराले फक्त 2 आणि काय उराले या ठिकाणी 3च उराले. ह्याचा अर्थ काय झाला, ए ची किंमत आहे 2, बी ची किंमत किती आहे 3 आहे. आणि ह्याला असंही लिहिता येते ए गुणोत्तर बी. ए गुणोत्तर बी बरोबर काय राहणार आहे 2 गुणोत्तर 3, 2 गुणोत्तर 3 असा त्याचा अर्थ होते. आता हेच जे पॅटर्न राहणार आहे ते इथं आलाय फक्त, बाकी काय नाही नवीन ह्याच्यामध्ये. इथं कसं दिलंय ए बरोबर 2/3 बी देऊ लागले. मग आपल्याला थोडंसं समजावं, काय समजावं माहित आहे, एला ए जशाला तसं ठेवा भागिले हे गुणिले बी फक्त इकडे आणा भागिले मध्ये आलं. गुणिले मधलं बी इकडे जवळ येतं कशामध्ये आलं भागिले मध्ये आलं. मग बरोबर मध्ये काय उराले फक्त 2/3 उराले. 2 किती उराले या ठिकाणी तर 3 उराले. पलीकडे जर चेक केलं बी बरोबर 3/5 सी दिसाले की नाही, हे गुणिले मध्ये सी आहे ह्याला इकडे आणा भागिले मध्ये. बी छेद सी आला आता या ठिकाणी. बी छेद सी बरोबर किती आहे 3/5 आहे. 3 किती आहे या ठिकाणी तर 5 आहे. ए बी चंही गुणोत्तर भेटालय, बी सी चंही गुणोत्तर भेटालय. आपल्याला काय विचारलंय ए बी आणि सी विचारले. ए बी आणि काय विचारले तर सी. आता इथं हे बी करायची गरज नव्हती आपल्याला. पहिल्यांदा ए बी ची टाका नंतर बी सी ची टाका. आपल्याला मांडणी कवा करावं लागत होती, ज्या वेळेस जे दोघांच्या मधामध्ये आकडा आहे बी वेगवेगळं होतं तेव्हाच आपण मांडणी करायला. जर समजा जर बी ची किंमत दोन्हीकडे जर सारखी जर असेल तर ह्याचा अर्थ काय झाला, तुम्हाला मांडणी करायची गरज नाही. इथं बघा थोडंसं, इथं बी ची किंमत 3 भेटाली आणि इथंही बी ची किंमत किती आहे 3 आहे. जर समजा बी ची किंमत इथं 3 असती बी ची किंमत इथं 4 असती तर मला मांडणी करावी लागली असती. पण इथं सरळ सरळ दिसून आले की बी ची किंमत इथंही 3 आहे इथंही 3 आहे, मांडणी करायची गरज नव्हती. सरळ सरळ समोर जी किंमती आहेत ते त्याचे उत्तर असतं. ए ची किंमत किती राहणार या ठिकाणी तर 2. बी ची किंमत तुम्ही इथलं घ्या काही प्रॉब्लेम नाही. किती आले बी ची किंमत 3. सी ची किंमत किती येणार या ठिकाणी, सी ची किंमत किती आहे या ठिकाणी तर 5. सी ची किंमत किती आली या ठिकाणी तर 5. सरळ सरळ आले ए बी सी किती आले 2, 3 आणि 5. 2, 3 आणि 5 कोणता येणार ऑप्शन नंबर या ठिकाणी तर ऑप्शन नंबर ए येणार आहे. आणि जर समजा इथं जर बाय चान्स जर वेगवेगळं असतं तर आपल्याला मांडणी करावी लागली असती. मांडणी कशी करावी लागली असती, सेम प्रोसेस आपण जसं करतो तसं. पहिल्यांदा ए आणि बी चं गुणोत्तर किती आहे 2 आणि 3 आहे. ह्याला असं लिहा काही प्रॉब्लेम येणार 2 गुणोत्तर 3 काही फरक नाही ह्याच्यात. बी आणि सी चे किती आहे 3 गुणोत्तर 5 आहे. खाली टाका 3 गुणोत्तर 5. काय करता नंतर आता इथं साईडला अंक भरता. इथं 3 आलं, इकडे किती आलं शेजारचा अंक 3 आहे. 3 दोन्ही 6 आलं, 3 त्रिक 9 आलं, 5 त्रिक 15 आलं. मला अजून असं समजलं की इथं तिन्ही संख्याला भाग जाणारी एक संख्या सापडते. जसं की 3च्या पाड्यामध्ये 6 बी येते, 9 बी येते, 15 बी येते. म्हणजेच काय 3 न भाग चालय. 3 न कट करा. मग 3 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 6. इकडं 3 त्रिक 9, इकडं 3 5 15. 2, 3 आणि 5 आले. म्हणजेच कोणतं होतं ऑप्शन नंबर या ठिकाणी तर ए होतं. 2, 3 आणि 5 कसंही करता येते, सेम मेथड आहे. आता जर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं तर हे बी तेच आहे पॅटर्न. फक्त जे 3/8 आहे म्हणजेच काय 3/8 आहे इथे एवढं समजा आपल्याला. जरी त्यांना टायपिंग मध्ये तसं पडलं असेल 3/8 असा आहे त्याचा अर्थ. मग काय करायचं आपल्याला, सेम आता जसं बघितलं आपण पॅटर्न. काय बघितले आपण, एक्स आहे, मला प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा एक्स आणि वाय ची किंमत काढायचं. मग हे गुणिले मध्ये वाय आहे ना, ह्याला पहिले इकडे आणा. ज्यावेळेस ना गुणाकार बरोबर पार करून इकडे येते हे भागिले मध्ये जाते. मग काय येणार आहे या ठिकाणी, एक्सला एक सुरुवातीला जशाला तसं, गुणिले मधलं वाय जेव्हा इकडे आलं हे भागिले मध्ये आलं. मग बरोबर मध्ये काय उरले 3/8 म्हणजेच काय असं होय 3/8, दुसरं काही नव्हतं. आता
वाय बरोबर 3/4 झड आहे. ही इथं काय नाही म्हणजे गुणाकार होय. ह्याला इकडे ही बाळा भागिले मध्ये येते. मग वाय भागिले हे झड आल्याच्या नंतर किती उराले तिथं 3/4 उराले. पहिल्यांदा एक काम करा, वाय सगळीकडे समान आहे का, कारण वाय इथं 8 आहे, वाय इथं 3 आहे, जमना आता. मग आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी, तर मांडणी करावंच लागणार आहे. एक्स वाय झड तिन्ही विचारले. मग पहिल्यांदा एक्स नंतर वाय नंतर झड. वाय दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून मधात आलं. आता फक्त किमती भरा बस. एक्सची किंमत किती होती 3, एक्सची किंमत 3 नंतर वाय किती आहे या ठिकाणी तर 8, 3 गुणोत्तर 8 आलं. त्याच्यानंतर वाय किती आहे इथं 3, झड किती आहे 4, वायची किंमत 3 इथं टाका खाली 3, झडची किंमत 4 इथं टाका. आता काय करायचं आहे, शेजारचे भरा. इकडे काय येणार आहे या ठिकाणी तर 3 येणार आहे, इकडे किती येणार आहे या ठिकाणी तर 8 येणार आहे. आता काय करायचं या ठिकाणी तर 3 गुणिले 3 केल्याच्या नंतर 3 त्रिक किती येणार आहे या ठिकाणी तर 9, 8 त्रिक किती येणार आहे या ठिकाणी तर 24, नंतर 8 चौक किती येणार आहे या ठिकाणी तर 32. म्हणजेच काय आलं 9, 24, 32. ऑप्शन नंबर जर काही असेल आपला तर ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर डी असेल. 9, 24 आणि काय येणार या ठिकाणी तर 32. अशा पॅटर्नचे गणित होते. म्हणजे दोन जे गणित बघितले आपण पॅटर्नचे 2024 मध्ये लेटेस्ट मधले पॅटर्न होईल. 2025 मध्ये रिपीट व्हायचे चान्स राहते. फक्त काय करायचं आहे, गुणिलेमध्ये आणायला भागिलेमध्ये आणा. आणि समोरासमोर तुम्ही गुणोत्तर असं लिहिलं काय तसं लिहिलं काय एकच आहे. x/y बरोबर 3/8 असं लिहा किंवा ह्यालाच असंही लिहिता येते. x गुणोत्तर y बरोबर 3 गुणोत्तर किती राहणार आहे तर 8. काहीच प्रॉब्लेम नाही. गुणोत्तराचाच अर्थ त्याचा अर्थ काय होतो तर भागिले होते असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे आपलं, आता नवीन थोडंसं एक पॅटर्न आलाय. तर पॅटर्न कोणता राहणार आहे, जसं की हे आहे. टी आणि यू ची किंमत दिली या ठिकाणी, नंतर यू आणि व्ही ची किंमत दिली. आपल्याला काय विचारलं तर टी यू आणि व्ही ची किंमत विचारली. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे समजावं, काय समजावं लागते या ठिकाणी मी सांगतो. की जर समजा कधी जर भविष्यामध्ये जर असं जर आलं 3t बरोबर 10u. आता पहिलं कसं राहत होतं, पहिलं हे असं अपूर्णांकामध्ये राहत होतं. जसे की काही इथं a बरोबर 2/3b. मग आपण काय केलं, b ला एका खाली एक आणल्या, मग समोर 2/3 राहिलं. आणि जर समजा कधी जर भविष्यात जर असं जर आलं पॅटर्न, आता हे जे पॅटर्न आहे, समजा मी जर कधी म्हणलो की 3a बरोबर 5b, 3a बरोबर काय म्हणलो या ठिकाणी तर मी 5b म्हणलो. कधीही लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला, जर समजा मला a आणि b ची जर किंमत काढायची असेल, आता ह्याच्यावरून असं समजायचं नाही की a ची किंमत 3 असेल आणि b ची किंमत 5 असेल. 3a ची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत 5b ची मिळून होते, असा त्याचा अर्थ आहे. मग आपल्याला जर फक्त जर a आणि b जर काढायचं असेल तर मग एक काम करा, 2 स्टेप आहेत, कोणत्याही स्टेप न जा. a हा या ठिकाणी a ला जसा तसं ठेवा. इथं काय राहणार म्हणजे गुणाकार राहते, इथं काय राहणार म्हणजे गुणाकार राहते. मधामध्ये काय आहे तर बरोबरचं सिम्बॉल आहे. एक काम करा, आता a हाय गुणिले मधलं b हाय, इकडे आणा भागिले मध्ये b आलं. a हाय या ठिकाणी कसं होतं तर 3 गुणिले a होतं बरोबर 5 गुणिले काय होतं या ठिकाणी तर b होतं. मी काय केलं या ठिकाणी a ला a गुणिले मधलं b भागिले मध्ये आणलो बरोबर मध्ये. हे किती होतं इथं 5 ला 5 जशाला तसं. इकडलं गुणिले मधलं 3, ह्याला मी इकडे आणतो भागिले मध्ये. ह्याला मी कशात आणलो तर भागिले मध्ये. ह्याचा अर्थ काय झाला की a ची किंमत किती सापडली 5, b ची किंमत किती सापडली तर 3 सापडली. एकतर ह्याला असंही करता येते किंवा जर ह्याला जर शॉर्टकट जर पाहिजे असेल, लगेच जर काढायचं जर म्हणल्या तर मग कसं करायचं लक्षात ठेवा ही गोष्ट. a ची किंमत 5 आणि b ची किंमत किती होती 3. 3a बरोबर 5b जर कधी जर आलं आणि मला आता या ठिकाणी डायरेक्ट a आणि b चं जर गुणोत्तर जर पाहिजे असेल, a आणि b चं गुणोत्तर, तर या ठिकाणी काय करायचं आहे, a च्या बरोबरच्या समोर आकडा कोणता आहे ते a ची किंमत राहणार आहे. a च्या बरोबरच्या पुढं म्हणलो मी. a च्या कुठे या ठिकाणी तर बरोबरच्या पुढं. a च्या बरोबरच्या पुढं किती आहे या ठिकाणी तर 5 आहे. म्हणजेच काय a ची किंमत किती झाली 5. b च्या बरोबरच्या पुढचा आकडा बघा, b च्या सोबतचं कधीच बघायचं नाही, बरोबरच्या कुठं पुढं म्हणलो मी. मग आता या ठिकाणी b ची किंमत किती येऊ लागली तर 3 येऊ लागली. a ची किंमत 5 झाली, b ची किंमत किती आली या ठिकाणी तर 3. अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर काढावं लागते. जर समजा मी जर उद्या चलून असं जर म्हणलो या ठिकाणी की बाबा 3p बरोबर 4q आहे आणि सांगा बाबा मला p आणि q चं गुणोत्तर किती आहे, तर कधी लक्षात ठेवायचं p चं काय म्हणलं मी बरोबरच्या पुढं किती आकडा आहे या ठिकाणी
4 आकडा आहे, पी ची किंमत 4 झाली. बरोबरच्या पुढे किती आकडा आहे, क्यूचा? क्यूची किंमत किती झाली या ठिकाणी तर 3 झाली. अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर काढावं लागते. जसं की आपल्याला इथं काय दिले ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे क्वेश्चन आपल्याला विचारलंय टी यू आणि व्ही ची किंमत विचारलंय. टी यू आणि कोणाची विचारलंय, व्ही ची किंमत. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यावरून काय काढायचं आपल्याला, टी आणि यू ची किंमत काढा. ह्याच्यावरून कशी निघणार आहे, फक्त इथं टार्गेट करा आपल्याला 3t बरोबर किती आहे तर 10 यू आहे. पहिल्यांदा मी 10 टीचं काढतो, नंतर काय काढतो, यू काढतो. टी ची किंमत काय राहणार आहे, बरोबरच्या पुढे किती आकडा आहे या ठिकाणी तर 10 आहे. टी ची किंमत 10 आली. यू ची किंमत चेक करा, बरोबरच्या यू ची किंमत बरोबरच्या पुढे किती आकडा आहे, 3 आहे. यू ची किंमत 3 आली. टी आणि यू सापडलं मला. अजून कोणतं सापडायचं, पुढे चेक करा, यू आणि व्ही बी पाहिजे मला. आता इथं बघून यू आणि व्ही ची किंमत कशी निघणार आहे, इथं यू काढतो मी, नंतर काय करतो इथं व्ही काढलो. यू काय राहणार आहे, यू ची किंमत 5 राहू शकणार. यू ची किंमत बरोबरच्या पुढे किती आकडा आहे या ठिकाणी तर 7 आहे. यू ची किंमत किती आली या ठिकाणी तर 7 गुणोत्तर. व्ही ची किंमत चेक करा, व्ही बरोबरच्या पुढे किती आकडा आहे या ठिकाणी 5. व्ही ची किंमत किती आली या ठिकाणी तर 5 आली. आता विचारले काय, टी यू व्ही दोघांच्या मधात कॉमन कोण आहे बघा, इथं यू आहे, इथं यू आहे, म्हणजे यू मधीच येणार आहे. मग टी यू व्ही विचारले, इथं काय लिहायचं आहे, टी, नंतर काय लिहायचं आहे, यू, नंतर काय लिहायचं आहे, व्ही. पहिल्यांदा टी आणि यू चं गुणोत्तर टाका. टी आणि यू चं गुणोत्तर किती आले, 10 आणि 3. 10 आणि किती आले या ठिकाणी तर 3. यू आणि व्ही चं गुणोत्तर बघा, आता यू आणि व्ही चं गुणोत्तर किती आहे, 7 आणि किती आहे या ठिकाणी तर 5 आहे. यू ची किंमत इथं 7 टाकायचं ना, खाली टाका 7 आणि इथं किती टाकायचं या ठिकाणी आपल्याला 5. यू आणि व्ही ची किंमत 7 आणि किती टाकल्या तर 5 टाकल्या. आता काय करायचं आपल्याला, सेम प्रोसेस. इकडे कोणता आकडा येणार आहे, शेजारचा आकडा, म्हणजे किती येणार आहे तर 7. नंतर इकडं किती येणार आहे तर 3. शेजारचे भरून टाकून दिलं मी. आता चेक करा इथं काय ते उत्तर आपलं. 10 गुणिले 7 केल्याच्या नंतर किती येणार या ठिकाणी, 10 7 70 आलं. 10 7 किती आलं या ठिकाणी तर 70. नंतर 7 त्रिक किती आलं या ठिकाणी तर 21. 7 त्रिक 21. 5 गुणिले 3 करा, 5 त्रिक 15. 70 21 15 ऑप्शन मध्ये आहे का चेक करायचं, 70 21 15. जर दिसत असेल बघायचं, जर समजा दिसत नसेल ह्याचा अर्थ काय की अजून काहीतरी कटते संख्यामध्ये. पण ऑप्शन मध्ये दिसाले 70 21 15. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर मग ऑप्शन नंबर सी असेल, 70 21 आणि 15. अशा पॅटर्नचे हे क्वेश्चन राहणार आहे. दोन्ही बघितलं आपण. जर समजा इकडे जर अपूर्णांक टाकलं तर किमती कसं काढायचं, आणि जर समजा कधी असं 3t बरोबर 10 यू आलं तर टी आणि यू ची किंमत कसं काढायचं हे आपल्याला सगळ्यात अगोदर हे काढावं लागतं. आपल्याला दोघांचं गुणोत्तर काढावं लागते, मगच आपल्याला तिघाचं काढता येते. ह्या दोघाला काढताना आपण बघितलं टी ची किंमत काय राहणार आहे, शेजारचा आकडा कधीच राहणार, बरोबरच्या पुढचा आकडा राहणार आहे टी ची किंमत म्हणजे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपलं, कधी कधी असं नावामध्ये बी देते, कधी कधी काय करणार या ठिकाणी तर नावामध्ये बी देणार आहे. तर नावामध्ये म्हणजेच काय दिलं या ठिकाणी तर आता क्वेश्चन मध्ये काय म्हणाले या ठिकाणी की मफिनच्या रेसिपीमध्ये मैदा आणि साखर यांचे प्रमाण किती आहे तर 3 आणि 3 गुणोत्तर 2 आहे, आणि साखर आणि लोणीचे गुणोत्तर किती आहे तर 4 आणि 3 आहे. रेसिपीमध्ये पीठ आणि लोणीचे, या ठिकाणी पीठ कट करा. पीठ कट करून काय करायचं आपल्याला तर इथं मैदा करा, कारण सुरुवातीला मैदाचा उल्लेख केला ना, त्यामुळे या ठिकाणी पीठ कट करून आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर मैदा करायचं. पीठ कट करून काय घेतले आपण तर मैदा. मैदा आणि लोणीचे प्रमाण काय, काहीच केलं नाही. क्वेश्चन मध्ये काय करायला माहिती का, नावं द्यायला. आता पहिलं कसं करत होतं, ए आणि बी चं गुणोत्तर, बी आणि सी चं गुणोत्तर असं देत होतं. आता काय करायला या ठिकाणी मफिनच्या रेसिपीमध्ये मैदा आणि साखर, सुरुवातीला काय या ठिकाणी तर मैदा आहे, मैदा, नंतर काय या ठिकाणी तर साखर आहे, मैदा आणि साखर आलं. नंतर काय म्हणाले, साखर आणि लोणीचे गुणोत्तर. साखर तर आले, आता अजून एक ऍड करायचं. काय करायचं या ठिकाणी तर लोणी ऍड करायचं. काय ऍड करायचं या ठिकाणी तर लोणी. मग चेक करा आता, मैदा आणि साखर, मैदा आणि काय साखर याचं प्रमाण किती आहे, 3 गुणोत्तर 2 आहे. मैदा 3 आणि साखर किती राहणार आहे 2. मैदा 3 साखर 2. पुढे जर मी चेक केलो अजून
साखर आणि लोणीचं गुणोत्तर 4 आणि 3 आहे. साखर आणि लोणी किती आहे तर 4 आणि 3. साखर लोणी 4 आणि इथे किती आहे तर हे 3. मग आता काय करायचं आहे, इकडे आकडा कोणता येणार आहे, शेजारचा आकडा 2. इकडे आकडा कोणता येणार आहे, हे 4. इकडे काय आलं या ठिकाणी तर 4. आता 4 त्रिकम किती आलं तर 12. 4 दोन्ही किती आलं तर 8. 3 दोन्ही किती आलं तर 6. कटते संख्या अजून, पण आपल्याला काय विचारले, मैदा आणि लोणी विचारले. मैदा आणि काय विचारले या ठिकाणी तर लोणी. मग जर समजा मी इथं मैदा काढलो, नंतर काय काढलो या ठिकाणी तर मी लोणी काढलो. मैदा आणि काय काढलो या ठिकाणी तर लोणी. मैदा किती आला होता या ठिकाणी तर 12. मैदाची किंमत 12 भरा. लोणी किती आली होती, लोणी किती या ठिकाणी तर 6 आहे. लोणीची किंमत किती टाकलो मी या ठिकाणी तर 6 टाकलो. संख्या अजून कटते, कितीनं कटते तर समजा 6 ना दोन्हीकडे विचारलंय. 6 1 6, 6 दोन्ही 12. म्हणजेच गुणोत्तर किती येणार आहे, मैदा आणि लोणी किती राहणार आहे, 2 गुणोत्तर 1 राहणार आहे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक कोणता असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक बी असेल. 2 गुणोत्तर 1 आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आता जे आपला नेक्स्ट पॅटर्न आलाय ते ह्या पद्धतीचं आहे. कारण हे बी 2024 मध्येच विचारलेलं पॅटर्न आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तर बघायचं या ठिकाणी. पहिल्यांदा काय दिले, पी क्यू दिले, नंतर क्यू आर दिले, आणि आपल्याला काय विचारले तर क्यू पी प्लस आर विचारले. ज्या वेळेस कधी पण एक काम करायचं, आपल्याला या ठिकाणी काय म्हणाले, पहिल्यांदा पी क्यू दिले, नंतर क्यू आर दिले. पी ची किंमत इथं 5 आहे, क्यू ची किंमत किती आहे इथं 3 आहे. आता इथं क्यू ची किंमत किती आली, 2 आली. मग आता ह्या ठिकाणी जे क्यू राहणार आहे, ह्या ठिकाणी मी क्यू ची किंमत कोणती घेऊ, क्यू ची किंमत हे 3 घेऊ का क्यू ची किंमत हे 2 घेऊ. आता इथं प्रॉब्लेम येते. मग एक काम करायचं आपल्याला, क्यू ची किंमत सारखी करायचा, म्हणूनच आपल्याला पी क्यू आर एक साथ काढावं लागते. मेन कारण ते आहे की क्यू ची किंमत सारखी करायचं आपल्याला. मग जर समजा या ठिकाणी जर क्यू ची किंमत जर सारखी जर करायचं असेल तर मांडणी करावंच लागेल आपल्याला. पहिल्यांदा पी, नंतर क्यू, नंतर काय आर. पी आणि क्यू चं गुणोत्तर किती आहे तर 5 आणि 3 आहे. या ठिकाणी 5 भरा, या ठिकाणी 3 भरा. 5 आणि किती आलं तर 3. पुढे चेक करा क्यू आणि आर चं गुणोत्तर किती आहे, 2 आणि 5 आहे. क्यू ची किंमत 2, आर ची किंमत किती आहे तर 5. इकडे काय येणार आहे तर इकडे 2, इकडे काय येणार आहे इकडं 3. 5 दोन्ही 10, 3 दोन्ही 6, 3 5 15. ही आली किंमत 10 6 15. कोणाकोणाची आली, पी क्यू आर एक साथ आले. आता पी ची किंमत 10 घ्या, क्यू ची 6 घ्या, आर ची 15 घ्या. विचारले काय, सगळ्यात अगोदर क्यू म्हणाले, नंतर पी प्लस आर म्हणाले, असं गुणोत्तर विचारले. काढता येते. मग पहिल्यांदा क्यू ची किंमत बघा, क्यू ची किंमत किती आहे, क्यू ची किंमत या ठिकाणी 6 आहे. क्यू ची किंमत मी 6 भरलो, गुणोत्तर पी प्लस आर पाहिजे. पी प्लस आर आहे, पी ची किंमत किती आहे 10 आहे, आर ची किंमत किती आहे 15 आहे. दोघांची बेरीज म्हणलंय, पी प्लस आर म्हणाले ना, दोघांची बेरीज करा. 10 प्लस 15, 10 प्लस 15. आता काय करायचं या ठिकाणी तर 6 ला 6 गुणोत्तर 15 अधिक 10 जर मी केलं या ठिकाणी तर किती भेटणार तर 25 भेटणार आहे. 15 अधिक 10 जर केलं तर काय भेटणार आहे तर 25 भेटणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी आपलं 6 गुणोत्तर 25. म्हणजेच काय ऑप्शन नंबर या ठिकाणी बी आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल, 6 गुणोत्तर 25. कारण असंही पॅटर्न 2024 मध्ये दिसून आलाय, कारण हे बी आपल्याला जमावं लागेल मेन गोष्ट. आता जे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम पॅटर्नवर. पहिल्यांदा काय दिले, पी क्यू दिले, नंतर क्यू आर दिले. पहिल्यांदा चेक करा, इथंही क्यू आहे, इथंही क्यू आहे, दोघांची किंमत सारखी आहे का. इथं क्यू ची किंमत 5 आहे, इथं क्यू ची किंमत 3 आहे. जमना, मग आपल्याला पी क्यू आर एक साथ काढावं लागते. पी क्यू आर जर मला एक साथ जर काढायचं असेल तर मी कसं काढणार बघा. पहिल्यांदा पी, नंतर क्यू, नंतर आर भरा. पी आणि क्यू किती आहे 6 आणि 5 आहे. इथं 6, इथं 5. क्यू आणि आर किती आहे 3 आणि 4. इथं 3, इथं किती आहे तर 4. इकडे शेजारचा अंक किती आहे 3, इकडे किती आहे तर 5. साइन त्र्यांक किती आलं 18, 5 3 किती आलं 15, 5 किती आलं या ठिकाणी तर 20 आलं. पी क्यू आर एक साथ आलं. आता पी ची किंमत 18 घ्या, क्यू ची किंमत 15 घ्या, आर ची किंमत 20 घ्यायची. आपल्याला काय विचारलंय, क्यू
पहिल्यांदा क्यू विचारले, नंतर पी प्लस आर हे विचारले, पी प्लस आर विचारले. मग आता एक काम करा, क्यू ची किंमत सगळ्यात अगोदर, क्यू किती आहे? क्यू या ठिकाणी 15 आहे, 15ला 15. पी प्लस आर म्हणजेच किती आहे? 18 प्लस 20 करायचं या ठिकाणी, 18 प्लस 20. इथं चेक करा आता, 15ला 15, 20 अधिक 18, 20 आणि 10 30 होता, तर वरचे 8 38, 15 आणि किती उरले या ठिकाणी तर 38 उरले. 15 38 ऑप्शन क्रमांक कोणता असेल या ठिकाणी तर ए असेल. 15 आणि किती राहणार या ठिकाणी तर 38 राहणार. जर समजा आपण आता जर हे जर गणित बघितलं, हे बी गणित कसं आहे तर तेच आहे. ए बी सी दिले, आपल्याला काय विचारलं या ठिकाणी तर ए प्लस बी, बी प्लस सी, सी प्लस ए विचारले. पॅटर्न कोणताही देऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा चेक करा, पहिल्यांदा तुम्हाला ए बी आणि बी सी असं गुणोत्तर दिले का? तर ह्या ठिकाणी डायरेक्ट दिले, या ठिकाणी ए बी सी 2 3 5 दिले. इथं घोळच नाही, डबल डबल बी येऊ लागले असं काहीच नाही, डायरेक्ट दिले या ठिकाणी ए बी, नंतर काय दिले सी, किती दिले 2 गुणोत्तर 3 गुणोत्तर 5. जर मला पहिल्यांदा एबीचं गुणोत्तर दिलं, नंतर बीसीचं गुणोत्तर दिलं, तर मला पहिल्यांदा एबीसी काढावंच लागलं असतं, नाईलाज आहे, कारण बी ची किंमत इकडे वेगळी राहते, इकडे वेगळी राहते. आता काय डायरेक्ट एक साथ भेटायला, मला एबीसी एक साथ भेटायला. आता इथं काटछाट बिटछाट काहीच नाही. ए ची किंमत तुम्ही डायरेक्ट 2 ठेवा, बी ची किंमत डायरेक्ट 3 ठेवा, सी ची किंमत डायरेक्ट 5 ठेवा, बस. आपल्याला काय विचारले? पहिल्यांदा तर ए प्लस बी विचारले, नंतर बी प्लस सी विचारले, नंतर सी प्लस ए विचारले. तुम्ही काहीच करायचं नाही. ए ची किंमत किती होती या ठिकाणी 2, बी ची किंमत किती होती 3, 2 अधिक 3 करा, 2 अधिक 3 किती आलं या ठिकाणी तर 5 आलं गुणोत्तर. बी अधिक सी करायचं आहे, बी अधिक सी 5 आणि 3 हे समोरासमोरची किमतीच राहणार आहे त्याचे. 5 अधिक 3, 5 आणि 3 किती आले या ठिकाणी तर 8 आलं गुणोत्तर. सी प्लस ए, सी ची किंमत 5 आहे, ए ची किंमत 2 आहे, 5 अधिक 2 किती येणार या ठिकाणी तर 7 येणार. याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल? 5 गुणोत्तर 8 गुणोत्तर 7. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन नंबर ए असेल, 5 गुणोत्तर 8 गुणोत्तर 7. आता या टाईप मध्ये नवीन काय नव्हतं, फक्त ए बी देते, बी सी देते, आपल्याला एबीसी विचारते आणि त्याच्यावरच सगळे खेळ आहे. दोघांची तुलना करते आणि एक साथ आपल्याला लिहा म्हणते. फक्त याच्यामध्ये जर शॉर्ट मध्ये सांगतो मी, जर समजा कधी जर आपल्याला भविष्यामध्ये ए आणि बी आहे या ठिकाणी, ए आणि बीचं गुणोत्तर किती दिलं या ठिकाणी 5 आणि 3 दिलंय. आणि जर समजा बी आणि सी देऊ लागले, बी आणि सीचं गुणोत्तर समजा मी 4 आणि 7 देऊ लागलो. आणि जर समजा मला ए बी आणि सी जर काढायचं असेल तर काय करायचं या ठिकाणी? ए आणि बीचं गुणोत्तर किती आहे? 5 गुणोत्तर 3 असं लिहायचं सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर बी आणि सीचं किती आहे? 4 गुणोत्तर 7 आहे. बी ची किंमत इथं 4 टाकताय ना, कारण अधिक 3 न घेतलेला आहे, मग खाली ऍडजस्ट करा त्याला. बी ची किंमत 4, सी ची किंमत किती आहे तर 7. मांडणी केल्या, इथं 4 आलं, इथं किती आलं तर 3 आलं. 5 किती उरले 20, 4 त्रिकम किती उरले 12, 7 किती उरले या ठिकाणी तर 21 उरले. आणि जर समजा कधी जर 3 3 जर आले, 3 3 जर आले म्हणजेच कसं, मी या ठिकाणी ए आणि बी चं गुणोत्तर दिलो 2 आणि 3, बी आणि सी चं गुणोत्तर दिलं या ठिकाणी, बी आणि सी चं गुणोत्तर 4 आणि 5. त्याच्यानंतर सी आणि डी चं गुणोत्तर दिलं मी समजा 3 आणि 2, 3 आणि किती दिलं 2. आणि तुम्हाला असं विचारलं की ए बी सी डी चारही सांगा आता, कारण ते 4 आकडे आहेत ना, ए बी बी सी सी डी. मग ए बी सी आणि डी कसं काढायचं आहे या ठिकाणी तर ए आणि बी चं किती आहे तर 2 गुणोत्तर 3 आहे, जशाला तसं लिहा. नंतर बी आणि सी 4 आणि 5 आहे, बी ची किंमत 4 टाकायची, ह्याला कट करताच आहे ना आपल्याला, मग खाली टाका, त्याला ऍडजस्ट करा. बी आणि सी किती आहे 4 आणि 5 आहे ना, इथं 4 टाका, सी ची किंमत इथं 5 टाका. नंतर सी आणि डी ची किंमत 3 आणि 2 टाकायचं. सी ची किंमत 3 इथं टाकताय ना, मला कट करताच आहे ना, खाली टाका. मग 3 गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 2. मग आता काय करायचं या ठिकाणी तर हे 4 इकडे येणार आहे, हे 3 इकडे येणार आहे, हे 3 इकडे येणार आहे, हे 3 इकडे जाणार आहे, वापस हे 3 इकडे जाणार आहे, हे डबे भरायचे, शेजारचा आकडा 5 इकडे येणार आहे. जर समजा कधी जर तुम्हाला ए आणि डी विचारलं तर फक्त ह्याचा आणि ह्याचाच गुणाकार करा, आणि गुणाकार बी करायचा नाही, आपण बघितल्या होत्या कसं करायचं.
गुणाकार करायचा नाही, ते नंतर कट करायचं. आणि जर समजा तुम्हाला ABCD चारही विचारलं तर मग आपल्याला इथं सगळ्याचं गुणाकार करावं लागतं. आता कसं करायचं या ठिकाणी, तर इकडं 4 दोन्ही 8, 8 त्रिक किती आलं या ठिकाणी, तर 24 आलं. इकडं 3 चौक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक किती आलं या ठिकाणी, तर 36 आलं. इकडं 3 5 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45 आलं इथं. इकडं 3 5 15, 15 दोन्ही किती आलं या ठिकाणी, तर 30 आलं. आता चेक करायचं, जर अजून कुठं जर कटत असेल तर बिंदास कट करायचं, जसं की आता 3 न कट होते सगळीकडे, मग कट करा या ठिकाणी. 3 7 21, 3 8 किती आल्या या ठिकाणी, तर 24. इकडे 3 न कट करा, 3 1 3, 3 दोन्ही 6. इकडे अजून कट करा, 3 1 3, 1 उरलं 15 झाली, 3 5 15. इकडं 3 10 30. किती उरले मग आपलं उत्तर 8 12 15 आणि किती आहे या ठिकाणी, तर 10 आहे. म्हणजे ABCD जर चारही जर विचारलं तर 8 12 15 आणि किती येणार आहे या ठिकाणी, तर 10 येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, तर या ठिकाणी टाईप नंबर 1 बघितल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, तर टाईप क्रमांक 2 बघायचं.